So the writer ordered to prepare boots of Russian leather. रशियन लेदर पासून बनलेले बूट्स तयार करावं अशी ऑर्डर मिस्टर गेस्लरला रायटरने दिली होती. So Mr. Gessler worked day and night and prepared those boots. मिस्टर गेस्लरची सवयच होती की रात्रंदिवस ते काम करायचे. ते काम करून बिचाऱ्याने तयार केले ते बूट्स. आणि अशा पद्धतीने तर रायटर पुन्हा पुन्हा मिस्टर गेस्लरकडे जायचा आणि शूजची आवश्यकता असो का नसो, बूट्सची आवश्यकता असो का नसो, मिस्टर गेस्लरकडे रायटर जायचा आणि ऑर्डर द्यायचा बूट्सची. आणि एकदा काय झालं की the writer writes, I cannot forget that day on which I had occasion to say to him, Mr. Gessler, that last pair of town walking boots creaked, you know. इथं नवीन बूटचा एक प्रकार आपल्याला दिसतो, टाउन वॉकिंग बूट्स. म्हणजे जे बूट्स घालून शहरामध्ये जे काही फिरायचं असतं ते बूट्स वेगळे असतात. रायडिंग करणारे बूट्स वेगळे, डान्स करण्यासाठी वापरण्यात येणारे बूट्स वेगळे. सो डिफरंट काइंड्स ऑफ बूट्स वेअर देअर इन दोज डेज. आणि ते सगळे लेदर पासून तयार करण्यात येत असे. तर एकदा लेखकानं सहज म्हटलं असं की मागच्या वेळेचे जे बूट्स होते ना, दे आर क्रीकिंग. क्रीकिंग म्हणजे कर आवाज येतो त्यामधून. मागचे जे बूट्स तुम्ही तयार केले होते मिस्टर गेस्लर, त्यामधून थोडासा करकर आवाज येतो. अशी कंप्लेन रायटरनी मिस्टर गेस्लरकडे केली. आणि ती कंप्लेन त्या मिस्टर गेस्लरला अजिबात सहन झाली नाही. He looked at me for a time without replying, as if expecting me to withdraw or qualify the statement. Then I said, I shouldn't have Greek. तो म्हणाला की थोडा वेळ विचार केला त्यांनी आणि लेखकाकडे असं थोडंसं पाहिलं आणि खरंच आवाज देत आहेत का? द्यायला नको पाहिजे. मग त्यांनी म्हटलं की द्यायला असा आवाज यायला नको होतं. So the writer said, it did, I'm afraid. You gotten wet before they found themselves. I don't think so. At that he lowered his eyes as if hunting for memory for those boots. And I felt sorry that I have mentioned this grave thing. Send them back. Send them back. मग त्याला मिस्टर गेस्लरला फारच वाईट वाटलं की त्याने तयार केलेले बूट्स आणि ते आवाज येत आहे, ही कल्पनाच त्याला सहन झाली नाही. म्हणून तो थोडासा विचार केला की कोणते बूट्स एक्झॅक्टली तयार केली होती वगैरे असा विचार केला त्यांनी, हंटिंग फॉर हिज मेमरी. आणि मग त्यांनी म्हटलं की सेंड देम बॅक. सेंड देम बॅक त्याचे उच्चार मी सांगितलं होतं, जर्मन इन्फ्लुएन्स आहे उच्चारावर, की सेंड देम बॅक, ते परत घेऊन या तुम्ही. आय विल सी इट. मग ते रायटरला असं वाटलं की निष्कारण त्याने ते सांगितलं की ते बूटमध्ये आवाज येतो वगैरे. आणि त्याला मिस्टर गेस्लरला कदाचित वाईट वाटलं असेल. And once I went absent-mindedly into his shop in a pair of boots bought in an emergency at some larger firms. He took my order without showing me any leather. And I could feel his eyes penetrating the interior integument of my boot. At last he said, these are not my boots. These are not my boots. These are not my boots, he means to say. मग एकदा काय झालं की हे एक अनुभव आधी सांगितला लेखकांनी की एकदा त्यांनी कंप्लेन केली तर मिस्टर गेस्लरला अत्यंत वाईट वाटलं. दुसऱ्या वेळेस एकदा काय झालं की बूट्सची ऑर्डर देण्यासाठी लेखक सहज गेला त्याच्याकडे, मिस्टर गेस्लरकडे. आणि लेखकानं अर्जंटली एक शूज त्याला पाहिजे होते म्हणून त्यांनी दुसऱ्या दुकानातून विकत घेतले होते. जे असे प्रायव्हेट दुकानं असतात, रेडीमेड शूज विकतात, त्या दुकानातून घेतले होते शूज आणि ते घातले आणि तसंच गेला. मिस्टर गेस्लरने ऑर्डर तर घेतली लेखकाची आणि त्याच्या शूजकडे तो पाहत राहिला. आणि त्यानंतर लेखकाच्या लक्षात आलं की अरे आपण असं शूज घातलेलं आहे की जे शूज मिस्टर गेस्लरने तयार केलेलं नाही, म्हणून हे पुन्हा पुन्हा माझ्या पायाकडे पाहत आहेत. हे असं मी विसरला तो लेखक आणि त्याला वाटलं की अरे आता यांना वाईट वाटेल की मी दुसरीकडून शूज घेत आहे.
आपला ग्राहक जर दुसरीकडे कुठे दुसरीकडून माल विकत घेत असेल तर दुकानदाराला वाईट वाटतं. मग थोड्या वेळानंतर गेसलर म्हणाला, की "दीज आर नॉट माय बूट्स." हे बूट्स मी तयार केलेले नाही. म्हणजे तुम्ही दुसऱ्याकडून विकत घेतलात बूट हे. And the tone was not one of anger nor of sorrow, not even contempt. ते जे टोन, ज्या टोनमध्ये गेसलरने विचारलं, की "हे माझे बूट्स नाहीत, मी तयार केलेले बूट्स नाहीत," असं जे म्हणाला गेसलर. त्याचा टोनचं ऑब्झर्वेशन कशा पद्धतीने ते बोलला, ते वाक्य तोंडातून कशा पद्धतीने पडलं गेसलरच्या, त्याकडे लक्ष त्याने दिलं. तर त्यामध्ये ना द्वेष होता, ना राग होता, ना दुःख होतं. एकदम प्लेन लँग्वेज. पण इतकी प्लेन होती ती, की लेखकाला असं वाटलं, की कदाचित त्याचं रक्त गोठेल. इतकं दुःख जेसलरला झालेलं आहे असं लेखकाला जाणवलं. म्हणजे हे जे लेखक असतात ते फारच सेन्सिटिव्ह असतात. दे आर व्हेरी सेन्सिटिव्ह आणि त्यांचं ऑब्झर्वेशन जे असतं लेखकांचं ते फार मायन्यूट ऑब्झर्वेशन असतं. फार निरीक्षण बारीक करतात ते. आणि मग फ्रॉम दॅट डे ऑनवर्ड्स त्या दिवसानंतर लेखकाला मिस्टर जेसलरला भेटल्याशिवाय राहायचं नाही. अधून-मधून अ, अ, मिस्टर जेसलरकडे लेखक जायचा, तिथं ऑर्डर द्यायचा बूट्सची. आवश्यकता असो का नसो, ही यूज्ड टू ऑर्डर. मग एके दिवशी तो जेसलरकडे गेला, त्यावेळेस मिस्टर जेसलर बोलायला लागला. कशाबद्दल बोलायला लागला? की त्याचं जे प्रोफेशन आहे, त्याचा जो व्यवसाय आहे, त्या व्यवसायामध्ये आता किती कॉम्पिटिशन वाढलेलं आहे. ही सेज, "They get it all," he said. "They get it all by advertisement, not by work." ते सगळे घेऊन टाकतील आमच्याकडून. तो काय म्हणाला? जेसलरनं काय म्हटलं लेखकाला? आमच्याकडून सगळं घेऊन टाकतील ते. नॉट बाय वर्क. काम करून नाही, मेहनत करून नाही. फक्त ॲडव्हर्टाइजमेंट करून. फक्त ॲडव्हर्टाइजमेंटद्वारे सगळं काही घेऊन टाकतील. हेच आपल्या देशामध्ये सुद्धा घडलेलं आहे. जे काही कुटीर उद्योग होता, जे लोकं कामं करायची आणि स्वतःच्या हाताने तयार करायचे असा माल आणि विकायचे. पण इंग्रज भारतात आले, कंपनीज घेऊन आले. मग आपल्याला स्वातंत्र्य लढावा लागला. त्यानंतर इंग्रज निघून गेले, पण मल्टीनॅशनल जे कंपनीज आहेत, मोठे-मोठे जे कंपनीज, मल्टीनॅशनल म्हणजे वेगवेगळ्या देशामध्ये ज्यांचा व्यापार चालतो, त्याला मल्टीनॅशनल कंपनीज म्हणतात. ते कंपनीज आता पूर्ण मार्केट काबीज करून घेतलेलं आहे आणि जे कुटीर उद्योग सगळा संपला आपला. आता आपल्याला शूज घ्यायचे असतील, तर आपण कोणते शूज मागतो मार्केटमध्ये जाऊन? एखाद्या शूज तयार करणाऱ्याकडे आपण जात नाही आता. कोणाकडे जातो आपण? आपण जातो एका मोठ्या शोरूममध्ये. तिथून आपण शूज विकत घेतो आणि बाटाचा शूज विकत घेतो किंवा मग असा लेदरचा शूज विकत घेतो, जे काही रेडीमेड आहे. अशा पद्धतीचे शूज आता निघालेले आहेत. वेगवेगळ्या कंपनीचे शूज आलेले आहेत. आता लोकांचा जो उद्योग संपलेला आहे. म्हणून तो म्हणतो, की "दे विल गेट इट ऑल." त्याच्या बिझनेसमध्ये आता बरंच काही नुकसान होत आहे आणि ते लोकं सगळं काही आमच्याकडून घेऊन टाकतील आणि काम करून नाही, हार्ड करून नाही, फक्त ॲडव्हर्टाइजमेंटद्वारे घेऊन टाकतील. Then he says, "They take it away from us who loaf our boots. I would goes to this presently. I have no work." तो म्हणतो, की यावेळेस तुम्ही आलात, शूज तो तयार करणार आहे. पण आता कामच नाही, स्लॅक सीझन आहे. सो देअर इस नो वर्क ॲट ऑल. कामच नाही. आणि त्याची जी रेड बिअर्ड वगैरे त्याची जी काही दाढी लाल, त्याच्या चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुत्या आणि दुःख, हे सगळं काही त्या लेखकाला दिसून येतं. आणि पुन्हा लेखक काही शूजचे ऑर्डर देतो त्याला. As best I could, I explained the circumstances of the purchase of those ill-omented boots, but his face and voice made so deep impression that during the next few minutes I ordered many pairs. Nemesis fell, they lasted more terribly than ever, and I was not able consciously to go him for 2 years. आणि बरेच बूट्स लेखक ऑर्डर देतो त्याला. 5, 6, 7, 8 आणि बूट्स इतके व्यवस्थित तो तयार करून देतो, की लेखक जो रायटर आहे,
तो कंटिन्युअसली ते शूज वापरत असतो आणि शूज चांगले असतात. त्यामुळे 2 वर्ष त्याच्या दुकानाला काही जाणं होत नाही लेखकाचं. And then what happens? 2 वर्षानंतर when at last I went, I was surprised to find that outside one of the 2 little windows of his shop, another name was painted, also that of a bootmaker, making of course for the royal family. The old familiar boots, no longer in dignified isolation, were and huddled in the single window. Inside the now contracted belt of the little shop was scented darker than ever. आणि मग तो 2 वर्षानंतर जेव्हा लेखक जातो, त्यावेळेस त्याला दिसतं की ते जे मोठं दुकान आणि 2 रूमचं दुकान होतं, ते आता 1 रूमचं बनलेलं आहे. आणि दुसऱ्या बाजूच्या रूममध्ये दुसरंच एक बूटचं दुकान सुरू झालेलं आहे. आणि तिथं ॲडव्हर्टाइजमेंट लावलेली आहे. फॉर रॉयल फॅमिली. ॲडव्हर्टाइजमेंट कशी लावलेली आहे? फॉर रॉयल फॅमिली. रॉयल फॅमिलीसाठी आम्ही तयार करतो. आम्ही राजघराण्याच्या लोकांसाठी शूज तयार करतो. अशी ॲडव्हर्टाइजमेंट लिहिलेली आहे. पण याच्या रूममध्ये जी काही दुकानं आहेत, तिथं मात्र कोणतीच ॲडव्हर्टाइजमेंट नाही. काही पेअर ऑफ शूज ठेवलेले आहेत तिथं फक्त तेवढंच आपल्याला दिसतं. मग लेखक त्याला विचारतो की काय झालं? व्हॉट हॅपन्ड? व्हाय युअर शॉप इज कन्फाइन्ड टू वन रूम. फक्त एकाच रूमला असं कन्फाईन काय झालं तुमचं शॉप? तेव्हा तो सांगतो की नुकसान होत आहे, पैसे नाही कमी पडत आहेत. त्याचा भाऊ जो होता तो वारलाय. ही इज नो मोर. त्याचा भाऊ आता जिवंत नाही. "Oh, Mr. Gessler," I murmured, "but your boots are really good, really too good, you know. See, these are quite decent still." And I stretched out for him my foot. He looked at it. "Yeah," he said, "people do not want good boots, it seems." तो म्हणतो चांगले बूट. लेखक म्हणतो तुम्ही खूप चांगले बूट तयार करता आणि बेस्ट बूट्स आणि अजून काही बूट्स मला तयार करून पाहिजे. म्हणून पाय समोर करतो तो नाप देण्यासाठी. To get away from his reproachful eyes and voice, I hastily remarked, "What have you done to your shop?" He answered, "I'd go too expensive. Do you want some boots?" I ordered 3 pairs of boots, though I had only worn 2, and quickly left. I do not know quite what feeling of being part in his mind of a conspiracy against him, or not perhaps so much against him as against his idea of boot. One does not, I suppose, care to feel like that, for it was again many months before my next visit to his shop paid. I remember with the feeling, oh, well, I can't leave the old boy. So here goes. Perhaps it will be his elder brother. And for his elder brother, I knew had no character enough to reproach me even dumbly. त्यानंतर 2-3 महिन्यानंतर 2-3 महिन्यांचा गॅप पडतो आणि 2-3 महिन्यानंतर पुन्हा लेखक त्याच्याकडे जातो. आणि यावेळेस त्याला कळतं की त्याच्या मोठ्या भावाचा अंत झालेला आहे. त्याचा जो मोठा भाऊ तितकाच लीन, कामात गर्क असायचा, तो वारला असं तो सांगतो. आणि मग लेखक विचारतो की "तू कसा आहेस? तुम्ही कसे आहात?" तर मिस्टर गेसलर तो सांगतो की "ही इज ओके. ही इज ऑल राइट. बट ही हॅज लॉस्ट हिज एल्डर ब्रदर." And I saw that it was indeed himself, but how aged and wan, and never before I had heard him mention his brother. Much shocked, I murmured, "Oh, I'm sorry." "Yes," he answered, "he was a good man. He made a good boot, but he's dead." And he touched the top of his head, where the hair had suddenly gone as thin as it had been on that of the poor brother, to indicate, I suppose, the cause of death. मग अतिशय दुःखानं तो सांगतो की त्याचा भाऊ आता राहिलेला नाही. अँड ही इज नो मोर. मग लेखकाला अत्यंत वाईट वाटतं आणि तो पुन्हा सांगतो लेखक की आय वॉन्ट टू ऑर्डर सम बूट्स. आता लेखकाला गरज असो का नसो, त्या मिस्टर गेसलरची गरज पुरवण्यासाठी हा बूट्स विकत घेत असतो त्याच्याकडे आणि ऑर्डर देत असतो बूट्सची. आय ऑर्डर्ड सेव्हरल पेअर्स. बरेच पेअर्स 4, 5, 6 पेअर्सची ऑर्डर लेखक देऊन टाकतो आणि म्हणतो की हे सगळे पेअर्स मला तयार करून लवकर तुम्ही द्या. आणि तो पेअर्स वगैरे त्याला ताबडतोब तयार करून मिस्टर गेसलर लेखकाला देतो आणि त्यानंतर लेखकाला दुसऱ्या देशात जावं लागतं कामासाठी. आता युनायटेड किंगडम, इंग्लंडच्या बाजूला फ्रान्स आहे, त्याच्या बाजूला इटाली आहे. असे वेगवेगळे देश अगदी आजूबाजूला आहेत. तर
त्याला बाहेर दुसऱ्या परकीय देशाला जावं लागतं काय कारणास्तव, आणि म्हणून त्याची काही लेखकाची आणि मिस्टर गेसलरची भेट एका वर्षापर्यंत होत नाही. आणि एका वर्षानंतर द रायटर कम्स बॅक टू लंडन. एका वर्षानंतर लेखक परत येतो. ॲट फर्स्ट and the first shop I went to was my old friends. I had left a man of 60. I came back to one of 75, pinched, the worn and tremendous. They genuinely this time did at all first know me. Oh, Mr. Gessler, I said, sick at heart, how splendid your boots are. See, I have been wearing this pair nearly all the time I have been abroad, and they are not half worn out, are they? मग लेखक त्याला एका वर्षानंतर भेटायला जातो, आणि जाताना तो मिस्टर गेसलरचं वय असतं 60 इयर्स ओल्ड, 60 वर्षाचा असतो तो. पण जेव्हा एका वर्षानंतर लेखक परत येतो तर गेसलर कसा दिसतो? 75 वर्षाचा, म्हणजे अजून कमकुवत झालेला म्हातारा असा दिसायला लागतो. मग मिस्टर गेसलरला लेखक म्हणतो, मिस्टर गेसलर, किती चांगले बूट्स तुम्ही मला दिले तयार करून. मी कंटिन्युअसली सतत वापरत राहिलो. ते पण जरा सुद्धा खराब झाले नाही. पहा, नवीनचे नवीनच दिसतात. दे लुक व्हेरी ब्युटिफुल. दे आर लुक न्यू. आता नवीनच आत्ताच घेतल्यासारखे वाटतात. He looked long at my boots, a pair of Russia leather, and his face seemed to regain steadiness. Putting his hand on my instep, he said, "Do they with you here?" He doubled it and remembered. I assured him that they had fitted beautifully. कंटिन्युअसली तो शूज कडे पाहत राहिला. त्यांनी जे तयार केले होते रशियन लेदरचे, आणि पायाच्या एका बाजूला त्यांनी असं बोट ठेवून असं सांगितलं, की इथं थोडंसं अनकम्फर्टेबल वाटतं का तुम्हाला शूज? पहा किती केअरफुल आहे तो. पण लेखक त्याला सांगतो, की नाही, 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 कुठंच कम्फर्टेबल नाही. फारच फिट आणि बेस्ट शूज आहेत तुमचे. आय आन्सर्ड, प्लीज, प्लीज, आय वॉन्ट बूट्स ऑल राउंड, एव्हरी काइंड. आता यावेळेस लेखक काय म्हणतो, की प्लीज मिस्टर गेसलर, आता यावेळेस मला असे बूट्स पाहिजे, सगळ्या प्रकारचे बूट्स पाहिजे. म्हणजे स्ट्रीटमध्ये वॉक करायचं असेल तर, डान्सला जायचं असेल तर, हॉर्स रायडिंग करायचं असेल तर, अजून जे काही आवश्यकता असते ते जितके प्रकार तुमच्याकडे आहेत तुमच्या दुकानात, त्या सगळ्या प्रकारचे बूट्स, आय वॉन्ट ऑल काइंड्स ऑफ बूट्स, प्लीज टेक दिस ऑर्डर. प्लीज ही ऑर्डर तुम्ही घ्या. आणि मग ती ऑर्डर पुन्हा गेसलर घेतो. I had given those boots up when one evening they came, opening the parcel. I set the 4 pairs out in row. Then one by one I tried to them. There was no doubt very fit and fine, excellent. आणि मग 2-3 दिवसानंतर ते शूज पॅक केलेले त्याच्या घरापर्यंत येऊन पोहोचतात. म्हणजे त्या काळात जे काही पार्सल पाठवायची व्यवस्था असेल, त्या व्यवस्थेने तो पाठवून देतो गेसलर. आणि लेखक ते सगळे शूज ओपन करतो आणि पाहतो की किती फिट अँड फाईन, एक्सलंट, बेस्ट तयार केलेले शूज. आणि त्याचे जे काही पैसे असतात ते चेकद्वारे रायटर पे करतो, आणि एक आठवडा निघून जातो. A week later, passing the little street, I thought I would go in and tell him how splendid the new boots fitted. But when I came to where his shop had been, his name was gone. Still there in the window were the slim pumps and the patent leathers with cloth tops, the sooty riding boots. मग एका आठवड्यानंतर लेखाला असं वाटतं की चला आपण जाता जाता मिस्टर गेसलरला भेटून जाऊया, त्यांना सांगूया की किती चांगले बूट्स तयार केले, हाऊ एक्सलंट दे आर, आणि खराबच होत नाहीत. आणि विशेष म्हणजे गेसलर किंमत सुद्धा वाढवत नाही त्या बूट्सची. जे किंमत तो 14-12 वर्षाचा लेखक असताना घेतो, तीच किंमत आज सुद्धा तो घेतो, बऱ्याच वर्षानंतर सुद्धा. किंमत सुद्धा वाढवत नाही आणि त्याच बेस्ट क्वालिटीचे शूज देतो. आणि त्याला शेवटी वाटलं की आता आपण भेट द्यायलाच पाहिजे. मग एका आठवड्यानंतर लेखक जातो, तर तिथं त्या लेखकाला काय दिसतं? गेसलर इज नो मोर देअर. तिथं गेसलर बिलकुल असत नाही. गेसलर तिथं दिसतच नाही. कुठे गेला गेसलर? अशी इन्क्वायरी करतो. मिस्टर गेसलर इज इन. मिस्टर गेसलर आहेत का इथं? दुसराच एक व्यक्ती येतो आणि म्हणतो,
मी तिथं उभा राहतो. नो सर, ही सेड, नो बट वी कॅन अटेंड टू एनी विथ प्लेजर. तो आतून आलेला माणूस म्हणतो, नाही गेसलर तर इथे नाहीत, पण आम्ही तुम्हाला ज्या पद्धतीचे शूज पाहिजे त्या पद्धतीचे शूज आम्ही तयार करून देतो. येस येस आय सेड, बट मिस्टर गेसलर, ओ ही आन्सर डेट. मग रायटर पुन्हा विचारतो, मिस्टर गेसलर कुठे आहेत? ओके, इट्स ऑल राईट, तुम्ही तयार करता शूज वगैरे व्यवस्थित आहे, ठीक आहे, पण गेसलर कुठे आहेत? तर मग तो माणूस सांगतो, नवीन दुकानावाला, की ही इज डेड. मिस्टर गेसलर वारले आता, ते नाहीत आता. ही इज नो मोर. ते जिवंत नाहीत आता. डेड, बट आय ओनली रिसीव्ड दीज बूट्स फ्रॉम हिज लास्ट वेडनेसडे वीक. मागच्या वेडनेसडेला, मागच्या बुधवारी तर मी त्याच्याकडून बूट्स विकत घेतलं आणि 3-4 दिवस, एका आठवड्यातच ही इज डेड. गुड गॉड. मग तो माणूस सांगतो, की जेसलर कसे वारले, का वारले? स्लो स्टार्वेशन द डॉक्टर कॉल्ड इट. मग तो माणूस सांगतो, की भूकमरीचे शिकार झाले. भूकमरी म्हणजे अन्न खाल्लंच नाही, खातच नव्हते. कमी कमी जेवत होते. आणि मग लेखक विचारतो, भूकमरी? त्यांना तर काम मिळत होतं, त्यांचं तर काम होतं, पण कामात इतके व्यस्त असायचे आणि बूट्सची किंमत वाढवायची नाही, ॲडव्हर्टाइजमेंट करायची नाही, रात्रंदिवस काम करत राहायचे. क्वालिटी प्रोडक्ट तयार करण्याच्या कामात गर्क राहायचे रात्रंदिवस. अन्न कमी पडत गेलं, पैसे नव्हते, सगळं मेंटेन करणं, चांगले चांगले लेदर विकत आणणं, हे सुद्धा शक्य होत नव्हतं. आणि मग इतकं कमी अन्न घेत शेवटी डेड, आणि शेवटी ते वारले. अँड आय टर्न अँड वेंट क्विकली. हे सगळं ऐकल्यानंतर लेखकाला अत्यंत वाईट वाटलं. ही फेल्ट इट. फार दुःख झालं लेखकाला. आणि इमिजिएटली तिथून लेखक टर्न झाले, तिथून निघून गेले लेखक. अशी ही स्टोरी आहे. इथं ही स्टोरी संपत. हिअर द स्टोरी एंड्स. सो व्हॉट डू वी लर्न फ्रॉम दिस स्टोरी? या स्टोरीमधून आपल्याला काय शिकायला मिळतं? क्वालिटी प्रोडक्ट. जर क्वालिटी प्रोडक्ट तुम्हाला द्यायचं असेल, क्वालिटी वालं काम जर करायचं असेल, तर स्वतःला त्याच्यात झोकून द्यावं लागतं. एक वन थिंग. सेकंड थिंग, की हे जे काही मल्टीनॅशनल कंपनीज झालेले आहेत, ते प्रायव्हेटायझेशन जे झालेलं आहे, मल्टीनॅशनल कंपनीज झालेले आहेत, त्यांनी कुटीर उद्योग, गरीब लोकांचा उद्योग संपवून दिलेला आहे, समाप्त केलेला आहे. हे एक. दुसरं, आपण कामात गर्क असलो पाहिजे, क्वालिटी प्रोडक्ट देण्यासाठी आपण कामात गर्क असलो पाहिजे. पण मिस्टर गेसलर ॲडव्हर्टाइजमेंट करत नाहीत आपल्या कामाची. ते सुद्धा योग्य वाटत नाही. आपल्या कामाची ॲडव्हर्टाइजमेंट आपण करायला पाहिजे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू ॲडव्हर्टाइज अवर वर्क. आपले जे काम आहे ते ॲडव्हर्टाइज झालं पाहिजे. तुम्हाला अशी सवय असेल, की एकाएकी काम करायचं, रात्रंदिवस काम करायचं आणि ॲडव्हर्टाइज करायचंच नाही, दुसऱ्यांना सांगायचंच नाही. देन युअर बिझनेस विल नॉट बिकम सक्सेसफुल. तुमचा बिझनेस सक्सेसफुल होत नाही, असंही दिसेल तुम्हाला. तर एकंदरीत हे जे स्टोरी वाचल्यानंतर हे दिसतं, की क्वालिटी प्रॉडक्ट आपण द्यायलाच पाहिजे. त्याच्यासोबत ॲडव्हर्टाइजमेंट आपण करायला पाहिजे. अँड जे प्रॉडक्टची किंमत आहे, ती किंमत सुद्धा वाढवायला पाहिजे. काम किती वेळेत करायचं आणि किती वेळ आराम करायचा. आपलं जीवन म्हणजे फक्त कामच काम, रात्रंदिवस करत राहणं असं सुद्धा नाही. मिस्टर गेसलरला दुसरी प्रायव्हेट लाईफ, त्यांचे जे स्वतःचं जीवन आहे ते जीवनच नव्हतं. फक्त रात्रंदिवस दोघं भाऊ काम करायचे आणि दोघं भाऊ काम करतच संपले. असं सुद्धा होऊ नये. सो मेनी थिंग्स वी लर्न. आणि लँग्वेज इज व्हेरी एक्सलंट, व्हेरी ब्युटिफुल. भाषा उत्तम आहे, एकदम जबरदस्त भाषा आहे. बरेच नवीन शब्द, बरेच नवीन सेंटेन्सेस, युसेज हे आपल्याला दिसून येतं. इफ यू रीड केअरफुली विथ पेन्सिल अँड डिक्शनरी, यू विल डेफिनेटली एन्जॉय इट. तुम्ही खूप एन्जॉय कराल. हिअर द स्टोरी एंड्स. आय टू स्टॉप.